हॅलो सगळ्यांना, कशा आहात सगळे? मजेत ना? तुमचं स्वागत आहे माझ्या डेली व्लॉगमध्ये. तर खूप छान सकाळ झाली. आवाजावरून तुम्हाला मी खूप आनंदी आणि खूप खुश वाटत असेल तर खरंच मी खूपच आनंदी आहे. का आनंदी आहे ते सांगते मी तुम्हाला. बघा, कांदा परतायला ठेवला आहे, कोथिंबीर चिरून ठेवली आहे, मस्त खोबरं किसून ठेवले भाजून. आणि बघा, हे पाहुणे आलेत आमच्याकडे रात्री 11 वाजता. आम्ही या पाहुण्याने आणि आम्ही रात्रीच्या म्हणजे पहाटे 3 वाजेपर्यंत मस्त गप्पा मारल्यात. आणि आता 9 वाजले तरी मस्त झोपलेत ते सगळे. आणि भाऊ मात्र सकाळी लवकर उठले चहा नाश्ता करून. त्यांना डिस्टर्ब नको म्हणून मागं बेडरूममध्ये नाही का मस्त मोबाईल बघत बसलेत. आणि बघा, मुली आता पाऊस थोडासा उघडलाय त्यामुळे मस्त मुली पाणी खेळायला बाहेर आलेल्या दिसल्या मला. मग त्यांचा पण थोडासा मी व्हिडिओ काढलाय. आणि त्याच्यानंतर आता लसूण सोलायला घेतलाय मी, कारण आहे ना आमची जयाताई आली. जयाताई म्हणजे माझ्या आत्याची मुलगी. बऱ्याचदा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते, पण परत सांगते. माझ्या आत्याची मुलगी आणि तिची 2 मुलं आणि तिचे मिस्टर, म्हणजे मी त्यांना भाऊ म्हणते कारण ते नात्याने ना माझे भाऊ लागतात ना म्हणून. तर आयुष आलाय आंघोळ करून. आयुष उठला त्यांच्याच तिघांसोबत. तोही 9 वाजेपर्यंत झोपला होता, पण 9:30 वाजता आयुष उठला, आंघोळ वगैरे करून आला. आणि त्याला माहीत नव्हतं की कॅमेरा म्हणजे मोबाईल चालू आहे. तर तो मी त्याला सांगितल्यावर बघा मोबाईल समोर येऊन म्हणतोय की चला आता मी माझी थोडीशी बॉडी दाखवतो. बघा त्याची दिसते का बॉडी? जिमला जाते ना, थोडीशी बॉडी दिसते का? ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आयुष मग म्हटलं मी घे आवरून घे पटापट, बाकीचं पण आवरायचं. तर ती काय उठली नव्हती. म्हटलं चला आता ते कधी उठणार, आता मस्त झोपलेत. कारण प्रवासाने खूप थकवा येतो. तिची दोन्ही मुलं ना UPSCचा पेपर देण्यासाठी गेली होती सिंहगडला, त्याच्यामुळे त्यांची खूप धावपळ आणि 2 दिवस आहे ना खूप दगदग झाल्यामुळे ना मस्त आरामशीर ते झोपलेत ना. म्हटलं नको उठवायला आपलं, तोपर्यंत नाही का मासवडीचा स्वयंपाकच बनवून घ्यावा. तर एका साईडला मी बिना कांद्याचं बाखूर केलं एका वडीपुरता, आणि बाकीच्या आमच्या सगळ्यांसाठी ना कांदा घालून केलं बाखूर. तर सनी ना अजिबात कांद्याचं म्हणजे त्याला चालत नाही ना, त्याच्यामुळे त्याच्यासाठी प्रत्येक वेळेस आलं ना पोहे जरी करायचं म्हणलं ना की मला आता पाठ झालं आहे त्याचं, की मी ज्याला लहानपणापासून पाहते ना तर त्याला कांदा चालत नाही हे मला माहिती. त्यामुळे मी काही बनवताना विचार करते तो आल्यावर की कांदा घालायचा नाही. मग त्याच्यासाठी मला सेपरेट काहीतरी बनवायला लागतं, तो खात नाही कांद्याचं. तर मी आता खोबरं चिरून घेते, मला मासवड्याची आमटी बनवायची ना म्हणून. तर छान आमटी वगैरे केली, मासवड्या केल्या. त्याचा काही व्हिडिओ काढला नाही कारण पाहुण्यांना जायची घाई होती आणि स्वयंपाक पण आवरायचा होता आणि व्हिडिओ काढत बसायला खूप वेळ जातो ना त्याच्यामुळं. तर मी मस्त भाकरी केल्या गरम गरम, सगळं गरम गरम येते. ज्या त्याने सगळ्यांना जेवायला वाढलं. माझ्या भाकरी बनवून झाल्या, तिने आमच्या दोघींसाठी मस्त ताटं बनवली बघा. आणि आम्ही दोघींनी त्यांच्यासोबत मस्त जेवण एन्जॉय केलं. आता ते सगळे आवरून निघालेत. आणि जाता जाता म्हणजे आता यायला ना माझ्यासारखी सवय बघा, कुठे गेली ना नवीन झाडं किंवा नवीन रोपं दिसली की घेऊन जायची. तर वेगळ्या रंगाची सदाफुली होती म्हणून ती मला म्हटली की मला याची रोपं दे, माझ्याकडे हा कलर नाही आहे. तर मी तिला रोपं वगैरे दिली. आणि आता मी व्हिडिओ चालू केला आहे म्हणून बघा कसे बाय बाय करतात मला. तर छान असं बाय बाय केलं मी त्यांना. आणि बघा कसं पाऊस, मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. 8 दिवस झाले पाऊस काय बंदच व्हायचं नाव घेत नाही आहे. आत्ता पण पाऊस मुसळधार चालू आहे. चला मग व्हिडिओ तेच एंड करते. बाय बाय.